विधानसभा निवडणुकीची पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे. अवघ्या काही दिवसात आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि वेगवेगळे ओपिनियन आणि एक्झिट पोल समोर येत आहेत आणि याविषयी बातचीत करण्यासाठी परभणीत ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील आपल्यासोबत आहेत. आमदार साहेब, विधानसभा निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागेल काही दिवसात असं म्हणले, काय अंदाज आहे? आचारसंहिता माझा असा अंदाज आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये लागेल. ठीक आहे, तसं पाहायला गेलं तर गेल्या वेळेस ऑक्टोबरमध्येच निवडणुका झाल्या होत्या, पण या सरकारमध्ये धाडच नाही निवडणूक घ्यायचं. म्हणून कुठे लाडकी बहीण योजनेचे पैसे पडल्यानंतर आम्ही निवडणुका घेऊ, काय झाल्यानंतर निवडणुका घेऊ. पण जनतेने मनात स्पष्ट केलेलं आहे की महायुतीचं सरकार आता यावेळेस तर येणार नाही, पण आता 25 वर्ष सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं स्वप्न बघू नये. जशा प्रकारचा भ्रष्टाचार, जशा प्रकारचं टक्केवारीचं हे सरकार आहे, हे सर्वसामान्य जनतेला या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि ही निवडणूक आता सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेली. फक्त निवडणुकी मतदानाची तारीख लोक लक्ष ठेवून आहेत की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी हे सरकार कोसळलेलं असेल. नोव्हेंबरपर्यंत निवडणूक होईल असं म्हणताय तुम्ही. अनेक एक्झिट पोल समोर येत आहेत. एका एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काट्याची टक्कर सांगितली जाते. कसं पाहता तुम्ही या एकूणच या एक्झिट पोलकडे आणि तुमचा एक्झिट पोल काय असणार आहे? हास्यास्पद आहेत या सगळ्या गोष्टी. आम्ही सर्वसामान्य जनतेत फिरतो, आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मी लोकसभेच्या वेळेस सांगितलं होतं की मराठवाड्यातील सगळ्या जागा हे महाविकास आघाडीच्याच येतील आणि आज सुद्धा मी तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आमच्या पक्षाच्या किंवा आमच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि कमीत कमी 200 जागा हे आमच्या येतील. हे या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. हे माझं एक्झिट पोल आहे. तुम्ही कोणाचा एक्झिट पोल आणला मला माहीत नाही, पण हा एक्झिट पोल हा खरा ठरणारा एक्झिट पोल आहे. आणि या पंचवार्षिक योजनेत तर यांना कसल्या प्रकारची संधी नाही, पण येणाऱ्या 25 वर्षामध्ये सुद्धा यांनी स्वप्न बघू नये. जशा प्रकारचं पाप यांनी गेल्या 3 वर्षामध्ये केलेलं आहे, 2.5-3 वर्षामध्ये. त्यामुळे जनता सक्त यांच्यावर नाराज आहे आणि निश्चित बदल ही जनता घडवणार आहे. तुम्ही म्हणता 200 जागा येणार आहे महाविकास आघाडीचे. कोण उमेदवार मुख्यमंत्री पदाचा असणार आहे? मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार आमच्याकडे आहेत. मुख्यमंत्री पद महत्त्वाचं नाही आहे. हे सरकार घालवणं हे प्रथम आमचं कर्तव्य आम्ही मानतो, पण मुख्यमंत्री कोण होतील हे वरिष्ठ नेते ठरवतील. त्यानंतर मुख्यमंत्रीचा चेहरा समोर येईल. पण मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की ही बदल आता घडणार आहे आणि बदल घडण्यामध्ये मी तर म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. कारण हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्राचं भलं होणार नाही. जशा प्रकारचं टक्केवारीचं सरकार आहे, मोठ्या प्रमाणावर फक्त कॉन्ट्रॅक्टर राज्य करतायत. सर्वसामान्य माणसं हे अक्षरशः निराश झालेले आहेत. आज तुम्ही पाहता सोयाबीनचा काय भाव आहे, 4,892 मिनिमम सपोर्ट प्राईस दिलेला आहे. अजून कसल्या प्रकारची खरेदी सुरू नाही. शेतकरी निराश आहे. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, मोठ्या प्रमाणावर महागाई आहे. आज तुम्ही पाहता की जे महापुरुष आहेत त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो काय? ही दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्राची. म्हणून लाडकी बहीण, लाडका भाऊ काय योजना आणायच्या तरी याचा काही फरक होणार नाही. सर्वसामान्य माणसांनी निवडणूक हातात घेतलेली. स्थानिक मुद्द्याकडे येतो. 4 विधानसभा आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये. परभणीचे अर्थातच तुम्ही उमेदवार असणार आहेत. इतर किती ठिकाणी उभाटाकडून महाविकास आघाडीकडे मागणी करण्यात येणार आहे? मागणी आमची तर गंगाखेडची आमची मागणी आहे. गंगाखेडची जागा आम्ही गेल्या वेळेस सुद्धा लढवली होती आणि यावेळेस सुद्धा निश्चित गंगाखेडची जागा काढण्याची ताकद आमच्या शिवसेनेमध्ये आहे. तुम्ही पाहिलं असेल पूर्वी सुद्धा परभणी विधानसभेमध्ये पूर्ण हा तालुका अटॅच होता. त्यामुळे एक चांगला जनसंपर्क आमच्या सगळ्यांचाच आहे. सन्मान्य आमचे खासदार साहेब असेल, मी असेल, आमचे जिल्हा प्रमुख असतील. हा परिसर शिवसेनेला मानणारा, सन्मान्य बाळासाहेबाला, सन्मान्य उद्धव साहेबाला मानणारा हा परिसर आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या विचारावर चालणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. पण शेवटी आम्हाला तर 4 जागा आल्या तर आम्ही 4 जागा निवडून आणू शकतो. पण शेवटी आता महाविकास आघाडी आहे, त्यामुळे आमचं कमीत कमी 2 जागेवर तरी क्लेम असणार आहे, परभणी आणि गंगाखेड विधानसभा. तर लाडली बहीण योजना असो किंवा इतर योजनेचा फारसा काही परिणाम पडणार नाही. तसेच 200 पेक्षा अधिक जागा, किमान 200 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांनी केलाय. तर नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागण्याचा अंदाजही या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांनी वर्तवला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.